नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनीने 24 तास मागितलेले असतात. 24 तासाच्या आत ती वसूच्या विरोधामध्ये खूप मोठा आणि ठोस पुरावा सादर करणार असते. पण प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे वसूने आधीच प्लॅनिंग केलेलं असतं. नंदिनीचा प्लॅन काय आहे हे वसूला बरोबर माहिती असतं. जेव्हा इथे रम्या म्हणत असते की आई, अगं त्या नंदिनीने बोलल्याप्रमाणे तुझ्या विरोधात जर काही ठोस पुरावा सादर केला तर तर तुझं हे खोटं उघडं पडेल ना. तेव्हा प्रेक्षकांनो, वसू म्हणत असते की रम्या, तू नको काळजी करू. अगं नंदिनीकडे फक्त 2 पत्ते आहेत. मोठा पुरावा ती काय घेऊन येणार? एक म्हणजे पिहू आणि दुसरा म्हणजे तो दीपक. जाऊन त्या दीपकला भेटेल आणि पोलीस स्टेशनमधून दीपकला इथे घेऊन येईल माझ्या विरोधात साक्ष द्यायला. बरोबर ना? पण मी आधीच त्या दीपकचा बंदोबस्त करून ठेवला आहे. काहीही झालं तरीसुद्धा दीपक माझ्या विरोधात जाणार नाही, हे मात्र नक्की. तेव्हा रम्या म्हणते, आई अगं तू किती हुशार आहेस गं. पण प्रेक्षकांनो, नियतीच्या मनामध्ये आता वेगळाच खेळ असतो. आतापर्यंत वसूने जे काही कारस्थान केले, तिने 1 नाही 2 नाही तर तिने 4 आयुष्य उद्ध्वस्त केलेले आहेत. आणि उद्ध्वस्त तर केलेच, पण त्यावेळेला लग्न मंडपामध्ये जो काही गोंधळ झाला आणि इथे नातेवाईकांमध्ये जे काही भांडण झालं, ते सुद्धा तिने खूप मोठं पापच केलेलं असतं. आणि शेवटीला आता नियतीने तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देण्याचा निर्णय घेतलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, वसूने दीपकला जाऊन आधीच भेटून त्याला जरी मॅनेज केलं असेल तरीसुद्धा इथे आता नियतीच्या मनामध्ये असतं की वसूला धडा शिकवायचा. म्हणून इथे वसूला धडा शिकवण्यासाठी आता दीपक नाही तर नियतीने इथे आता सनीला आणलेलं असतं. सनी हा तोच माणूस आहे ज्याने दीपकला नंदिनीला किडनॅप करण्यामध्ये त्याची मदत केलेली असते. त्याचा तो पार्टनर असतो. आणि आता इथे नंदिनी दीपकला नाही तर वसूच्या विरोधामध्ये साक्ष देण्यासाठी नंदिनी सनीला घेऊन येणार असते. तर प्रेक्षकांनो, कशा पद्धतीने या गोष्टी घडतात तर येणाऱ्या भागामध्ये इथे आता नंदिनी योग्य वेळेवरती दीपकला नाही तर सनीला आपल्याबरोबर घेऊन येत वसूच्या विरोधामध्ये साक्ष द्यायला सांगते. तर इथे नंदिनीच्या किडनॅपिंग मागे दीपक बरोबरच वसूचा खूप मोठा हात आहे, हे आता सनीने येऊन देशमुखांच्या समोर कबूल केलेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता वसूचं भांडं फुटल्यानंतर इथे आता सगळ्यांच्या समोर वसूचा खरा चेहरा आलेला असतो. आणि तेव्हा इथे स्वतःचा बचाव करण्यासाठी वसूने हार्ट अटॅकचं नाटक केलेलं असतं. हार्ट अटॅकचं नाटक केल्यानंतर इथे काव्या सगळ्यांसमोर वसू आता कशा पद्धतीने नाटक करते तिचं हे नाटक उघडं पाडलेलं असतं. तर इथे काव्याने सगळ्यांसमोर सिद्ध केलेलं असतं की इथे वसूला हार्ट अटॅक आलेला नाही आहे, तर तिने हे नाटक केलेलं आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी जाणार असते दीपकला भेटायला. जेव्हा जीवा तिला विचारतो की नंदिनी तू कुठे जातेस, तेव्हा नंदिनी म्हणते की मी सगळी सिच्युएशन मॅनेज करेन, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला तुम्हाला या प्रकरणामध्ये खेचायचं नाही आहे. माझ्यामुळे तुम्हाला कुठलाही त्रास होता कामा नये, असं नंदिनी म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, जीवा म्हणत असतो की नंदिनी, मला कसलाही त्रास होणार नाही आहे, तू प्लीज सांग ना तू कुठे जातेस. तेव्हा नंदिनी म्हणते, ते मी तुम्हाला आल्यानंतरच सांगेन. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे रम्या म्हणत असते, आई अगं ती नंदिनी काय करेल गं, तुझ्या विरोधात कुठला पुरावा घेऊन येईल, तिने त्या दीपकला आणलं तर. तेव्हा इथे नंदिनी आता कुठे जाणार आहे वसूला बरोबर माहिती असतं. वसू म्हणत असते की रम्या, अगं त्या नंदिनीकडे फक्त 2 पत्ते आहेत, एक म्हणजे पिहू आणि दीपक. दीपकला मी आधीच सांगितलं आहे की नंदिनी इथे येईल, पण तिच्या बाजूने अजिबात बोलायचं नाही. जर तू तिच्या बाजूने बोलला नाहीस ना तर मी तुला इथून लवकरात लवकर बाहेर काढेन, असं आता वसुंधराने दीपकला सांगितलेलं असतं. नंदिनीच्या आधी तिने जाऊन दीपकला मॅनेज केलेलं असतं, माझ्या विरोधात साक्ष द्यायची नाही म्हणून असं सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे नंदिनीसुद्धा तिथेच जाणार, पण तिथे जाऊनसुद्धा तिचं काही होणार नाही आहे, कारण दीपक तिच्या बाजूने बोलणारच नाही, असं आता वसू म्हणत असते. रम्या म्हणते, आई किती हुशार आहेस गं तू, म्हणजे आज काहीही झालं तरीसुद्धा नंदिनी तुझ्या विरोधात काहीही ठोस पुरावा आणणार नाही आहे, हे मात्र नक्की. बरोबर ना?
तेव्हा रम्या म्हणते, आई आज काही झालं ना तरीसुद्धा नंदिनी या घरातून गेली पाहिजे. एकदा का नंदिनी गेली की मग त्या काव्याला बरोबर पारच्या आयुष्यातून गायब करते की नाही बघच तू. तेव्हा वसू म्हणते, तेच होणार आहे रम्या, तेच होणार आहे. नंदिनी 24 तासाच्या आत कुठलाच पुरावा घेऊन येणार नाही. त्या पिहूला असं घाबरवून ठेवलं आहे तर ती माझ्या विरोधात जाणारच नाही आणि तो दीपकसुद्धा नंदिनीच्या बाजूने बोलणार नाही. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता वसूने आधीच संपूर्ण प्लॅनिंग करून ठेवलेलं असतं. तर आपण बघितलं की इथे आता काव्य आणि पार्थ हे दोघेजण आता घरी यायला निघालेले असतात आणि घरी येता येता त्यांना आता रस्त्यामध्येच एक आता प्रेग्नेंट बाई दिसते. तिला इथे लेबर पेन होत असतात आणि ती दुसरी तिसरी कुणी नाही तर इथे साधनाताई असते. ही साधनाताई तीच आहे जी इथे नंदिनीच्या आता आनंद निवासमध्ये काम करत असते. तर इथे साधनाताई काव्य आणि पारची मदत घेते. तिची वहिनी प्रेग्नेंट असते आणि तिला लवकरात लवकर हॉस्पिटलला घेऊन जावं लागत असतं कारण तिला लेबर पेन होत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्य आणि पार दोघेजण तिला आपल्या गाडीमध्ये घेतात कारण रिक्षा बंद पडलेली असते. तेव्हा दोघेजण तिला लवकरात लवकर हॉस्पिटलला घेऊन जातात आणि ते सुद्धा चांगल्या हॉस्पिटलला नेतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता साधनाताई दोघांचे सुद्धा आभार मानते. जेव्हा डॉक्टर म्हणतात की त्यांची सर्जरी करावी लागेल कारण का बाळाच्या गळ्याभोवती नाळ अटकलेली आहे, त्यामुळे आता तुम्ही यांना इथून दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन जा. तेव्हा काव्य डॉक्टरांची चांगली कान उघडणी करते आणि म्हणते, जबाबदारी झटकू नका, जबाबदारी झटकण्यापेक्षा जबाबदार व्हा, थोडे तरी प्रयत्न करा. आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवून इथपर्यंत आलो आहे. अहो, पेशंटला तुम्ही दुसरीकडे शिफ्ट करायला सांगताय, जर पेशंट दगावलं तर? तेव्हा एक काम करा, तुम्ही थोडे प्रयत्न तर करून बघा, नाहीतर दुसऱ्या हॉस्पिटलमधून सर्जन तुम्ही अरेंज करा, एवढं तर काहीतरी करा. म्हणजे जबाबदारी झटकून तुम्ही आता कुठेही घेऊन जा असं म्हणून मोकळे होऊ नका. अहो, पेशंटचे रिलेटिव्ह आणि पेशंट कुठल्या दुःखातून जात आहेत, कुठल्या शारीरिक दुखण्यातून जात आहेत तुम्हाला नसतं माहिती. तेव्हा मानसिकदृष्ट्या ते सुद्धा टेन्शनमध्ये असतात. तेव्हा तुम्ही निदान त्यांचं टेन्शन कमी करण्याचा प्रयत्न तरी करा. तेव्हा इथे आता काव्याने तिला चांगलं शिकवलेलं असतं. तेव्हा डॉक्टर लगेच जातात आणि दुसऱ्या हॉस्पिटलमधून सर्जन इथे आता अरेंज करतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता काव्याने चांगलं तिला उत्तर दिल्यामुळे हे सगळं शक्य झालेलं असतं. तेव्हा इथे साधनाला खूप बरं वाटतं. तेवढ्यातच आता तिच्या वहिनीचा नवरा म्हणजे तिचा भाऊ सनी तिथे आलेला असतो आणि सनी बघतो तर काय, काव्य आणि पार दोघेजण तिथे असतात. तेव्हा सनीला आठवतं की आपण यांचंच तर लग्न मोडण्याचा प्रयत्न केला होता, यांच्याच लग्नातून नंदिनीला किडनॅप केलं होतं आणि याच लोकांनी माझी मदत केली. तेव्हा इथे सनीला आता घडलेला सगळा प्रकार त्याची बहीण सांगते. तेव्हा इथे सनी म्हणतो, ताई तू यांना ओळखतेस का? तेव्हा त्याची बहीण म्हणते, अरे हो, मी यांच्याच बहिणीच्या नंदिनी आनंद निवासमध्ये मी काम करते ना, यांच्या बहिणीबरोबर नंदिनीबरोबर. ही तिची छोटी बहीण काव्य आहे आणि हे पार्थ देशमुख. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सनी आता आपली ओळख सांगत नाही कारण सनीला फक्त नंदिनीने बघितलेलं असतं इथे आता दीपक बरोबर. तेव्हा प्रेक्षकांनो, सनी खूप टेन्शनमध्ये असतो. तो म्हणतो, एवढं मोठं हॉस्पिटल, याचा खर्च, आणि तो पुन्हा गप्प बसतो, काहीच बोलत नाही आणि त्या दोघांचे सुद्धा आभार मानतो की तुम्ही आमची मदत केलीत, त्यासाठी खरंच खूप थँक्यू. तेव्हा काव्य म्हणते, दादा काळजी करू नका, तुमची बायको आणि तुमचं बाळ दोन्हीही अगदी व्यवस्थित असेल, लवकरच तुम्हाला गोंडस बाळ होईल बघा तुम्ही. तेव्हा इथे सनीला धीर देण्याचं काम करत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सनी मनामध्ये घाबरलेला असतो आणि एकीकडे इथे आता नंदिनी दीपक बरोबर बोलायला गेलेली असते. दीपक म्हणतोय, कोण आले रे आता? तर नंदिनी आलेली असते. तेव्हा नंदिनी म्हणते, दीपक मला तुझी मदत हवी आहे. तेव्हा दीपक म्हणतो, हो मला माहिती आहे, 24 तासाच्या आत तुला वसू आत्याच्या विरोधात पुरावा जमा करायचा आहे ना, म्हणून इथे आली आहेस ना मला घेऊन जायला. तेव्हा नंदिनी म्हणते, दीपक तुला कसं माहिती? तेव्हा दीपक म्हणतो, कारण ती वसू आली होती इथे आणि तिने मला सांगितलं आहे काहीही झालं तरीसुद्धा नंदिनीच्या बाजूने बोलायचं नाही. पण हे बघ नंदिनी, मी तुला शब्द देतो, मी तुझ्या बाजूने साक्ष द्यायला तयार आहे, पण माझी एक अट आहे, माझ्यावरची कंप्लेंट मागे घ्यायची, मला इथून बाहेर काढायचं, तुला जर मान्य असेल तर बोल. तेव्हा इथे नंदिनी आता विचार करते. ती म्हणते की आत्यांच्या विरोधात पुरावा जमा करायचा म्हणून मी एका गुन्हेगाराला बाहेर काढू शकत नाही, कारण हे दीपकने जे काही माझ्याबरोबर केलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि जर तो इथून बाहेर पडला तर तो पुन्हा मला आणि माझ्या कुटुंबाला त्रास देऊ शकतो. तर इथे आता मला सिद्ध करण्यासाठी आणि वसू आत्यांच्या विरोधात पुरावा गोळा करण्यासाठी
मी एका गुन्हेगारावरून इथे आता तक्रार मागे घेऊ शकत नाही. जर दीपकला मी सोडवलं तर जीव आणि पार्थ यांनी माझ्यासाठी जे काही केलं आहे त्याला काय अर्थ उरणार आहे. दीपकचा गुन्हा खूप मोठा आहे, त्याच्यावरचा गुन्हा मी मागे नाही घेऊ शकत स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी. त्यामुळे इथे आता नंदिनी म्हणते की दीपक मला थोडा विचार करायला वेळ दे. तेव्हा दीपक म्हणतो ठीक आहे, जर तू माझ्यावरची केस मागे घेतलीस ना नंदिनी, तर मी तुझ्या बाजूने साक्ष देईन. मी सगळ्यांना सांगेन की तुला लग्नातून इथे आता किडनॅप करायला मला ह्या वस्तूनेच सांगितलं होतं म्हणून. हे मी बोलायला तयार आहे नंदिनी. तेव्हा नंदिनी म्हणते मला थोडा विचार करू दे. आणि नंदिनी आता बाहेर निघून येते आणि ती विचारात बसलेली असते की या दीपकवरती विश्वास ठेवायला नको. त्याच्यावरची जर केस मी मागे घेतली ना तर मात्र माझ्यावरचा सगळ्यांचाच विश्वास उडेल. त्या दीपकने माझ्याबरोबर जे काही केलं आहे ते कधीही विसरण्यासारखं नाही आहे. माझ्याबरोबर तर केलंच, पण माझ्या काव्यालासुद्धा मारण्याचा प्रयत्न केला होता आणि मी त्या दीपकला कधीच माफ नाही करणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी विचारात बसलेली असते आणि तेवढ्यातच इथे आता तिच्या मैत्रिणीने म्हणजे साधनाने तिला फोन केलेला असतो आणि ती म्हणते नंदिनी ताई, मी हॉस्पिटलमध्ये आहे, माझ्या बहिणीची आता डिलिव्हरी होणार आहे आणि आमच्याबरोबर काव्यासुद्धा आहे हां. तेव्हा काव्या म्हणते ताई, अगं मी आले इथे, या लोकांना मदतीची गरज होती ना, मी पण बरोबर आहे, मी तुला फोटो पाठवे ना बाळाचा, असं इथे आता काव्या सांगते. तेव्हा नंदिनी म्हणते हो ठीक आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सर्जरी व्यवस्थित झालेली असते आणि बाळसुद्धा गोंडस व्यवस्थित जन्माला आलेलं असतं. सगळं काही व्यवस्थित झाल्यानंतर इथे आता बाळाचा फोटो काढायचा असतो. तेव्हा इथे आता नंदिनी ही तिथे शांतपणे बसलेली असते आणि काव्य आणि पार्थ दोघेजण तिथेच असतात. डिलेवरी व्यवस्थित होते. त्यानंतरला सनीला खूप आनंद होतो, पण आता पेमेंट करायची वेळ आलेली असते आणि इथे सनी आपल्या बहिणीजवळ बोलत असतो, अगं ताई, हे एवढं बिल मी कुठून भरू, एवढे पैसे नाही आहेत गं माझ्याकडे तर थोडेच पैसे आहेत. तेव्हा ती म्हणते अरे माझ्याकडे सुद्धा एवढे पैसे नाही आहेत, थांब मी नंदिनीकडे मागू का. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ती नंदिनीला फोन करायला जाणार तेवढ्यातच पार्थने बोलणं ऐकलेलं असतं आणि तो म्हणतो एक मिनिट, तुम्ही कुणालाही फोन करू नका, मी आहे ना, तुम्ही मला सांगा. हे बघा, मी सुद्धा तुम्हाला भावाप्रमाणेच आहे. अहो तुमची बायको ती माझीसुद्धा बहीणच झाली ना, मग मी माझ्या बहिणीसाठी एवढं करू शकत नाही का. तेव्हा इथे पार्थ हॉस्पिटलचं सगळं बिल भरतो. सगळं बिल भरल्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता त्याला खूपच जास्त लाज वाटते सनीला स्वतःची की एवढ्या चांगल्या माणसांना मी त्रास दिला होता. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सनीच्या हातामध्ये बाळ असतं. त्याच्या बायकोला अजून शुद्ध आलेली नसते, पण तो तिच्या शेजारी बसलेला असतो. तेव्हा काव्या, पार्थ, साधना सगळेजण बाळाला बघायला आतमध्ये गेलेले असतात. तेव्हा सनीच्या हातामध्ये बाळ असताना इथे काव्या त्याचा फोटो काढते आणि तो नंदिनीला पाठवते. तेव्हा इथे आता काव्याने सनीलासुद्धा फोटोमध्ये घेतलेलं असतं. जेव्हा तो फोटो नंदिनीला जातो तेव्हा नंदिनी बघते तर काय, इथे तो सनी असतो. तेव्हा ती सनीला ओळखते. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते की हा तर तो सनी आहे जो दीपक बरोबर मला किडनॅप करून घेऊन गेला होता. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी म्हणते काव्या, तुम्ही कुठल्या हॉस्पिटलला आहात. तेव्हा काव्या सांगते कुठल्या हॉस्पिटलला आहे ते. तेव्हा इथे नंदिनी म्हणते ठीक आहे आणि नंदिनी लगेचच ते हॉस्पिटलला जाते आणि तिथे जाऊन सनीला पकडते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सनी तिची माफी मागतो, म्हणतो की नंदिनी मला माफ कर, मी खूप वाईट वागलो, चुकीचं वागलो तुमच्याबरोबर. तेव्हा नंदिनी म्हणते तू तेव्हा चुकीचं वागलास, पण आता बघितलंस ना, शेवटीला माझी बहीण आणि तिचा नवराच तुला उपयोगी पडले, पण आता मलासुद्धा मदतीची गरज आहे, तेव्हा तू मदत करशील का. तेव्हा सनी म्हणतो नंदिनी, मी माझं चुकीचं प्रायश्चित्त करण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे, तू फक्त बोल मी काय करू. तेव्हा इथे नंदिनी म्हणते तू आता सगळं काही बघितलंयस की दीपकने मला किडनॅप केलं आणि हे सगळं वसू आत्याने दीपकला करायला सांगितलं होतं, हे तर तुला माहिती असेल ना, वसू आत्या दीपकला ओळखतात ना. तेव्हा सनी म्हणतो हो, वसू आत्यानेच फोन केला होता आणि तुझ्या मामाच्या गावचा ॲड्रेस दिला होता, हे सगळं त्यांनीच मॅनेज केलं होतं. तेव्हा इथे नंदिनी म्हणते ठीक आहे, पण तू माझ्या घरी येऊन तू ही साक्ष देशील का, वसू आत्या आणि दीपक एकमेकांना ओळखतात हे तू सांगशील का. तोपर्यंत काव्या आणि पार्थ दोघेजण घरी गेलेले असतात, कारण इथे आता ते दोघेजण घरी गेल्यानंतर नंदिनी हॉस्पिटलला गेलेली असते तो सनीचा फोटो बघून, आणि तिथे गेल्यानंतर तिने सनीची कान उघडणी केलेली असते. तेव्हा सनी म्हणतो ठीक आहे नंदिनी, मी जे काही केलं अत्यंत चुकीचं होतं. तेव्हा इथे साधना म्हणते अरे तुला कळते का सनी, तू काय केलेस, अरे देवासारख्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त केलेस तू, आताच्या आता जा आणि तुझी चूक सुधार. ज्या माणसाने तुझ्या बायकोला आणि बाळाला जिवंत
समाधान दिलं, आज त्यांना मदतीची गरज आहे, तेव्हा जर तुला तुझ्या चुकीचं प्रायश्चित्त करायचं असेल ना, तर आताच्या आता जा आणि नंदिनी मॅडमची मदत कर, असं इकडे आता सनीची बहीणसुद्धा त्याला सांगते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनीला दिले 24 तास संपत आलेले असतात. तेव्हा रम्याने ठरल्याप्रमाणे बॅग वगैरे भरलेली असते आणि म्हणत असते की काव्या, आता तुझ्या बहिणीच्या जाण्याची वेळ आली. ती म्हणाली होती ना, नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते. अगं आता 24 तास संपत आले, कुठे आहे पुरावा? अजून ती माझ्या आईच्या विरोधात पुरावा घेऊन आलेली नाही आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, नंदिनी तिथे येते आणि म्हणते आणलाय मी पुरावा. तेव्हा इथे वसू हसत असते. तिला असं वाटतं की दीपकला घेऊन येईल, पण नंदिनी दीपकला नाही तर सनीला घेऊन आलेली असते. आणि तिथे सनी आल्यानंतर तो आता इथे वसूच्या विरोधामध्ये साक्ष देतो. तो म्हणतो की दीपकला लग्न मंडपातून नंदिनीला किडनॅप करायला सांगणारी व्यक्ती ही वसू आत्याच होती, कारण मी सुद्धा दीपक बरोबर होतो. सनी माझं नाव आहे आणि मीच दीपकला मदत केली होती, कारण दीपक माझा मित्र आहे म्हणून मी त्याला मदत केली होती. नंदिनीला लग्न मंडपातून दीपकने आणि आम्ही दोघांनी मिळून किडनॅप केलं होतं. मला पैशांची गरज होती म्हणून मी दीपकला मदत केली होती. तेव्हा इथे वसू आत्याने सांगितलं होतं दीपकला नंदिनीला लग्न मंडपातून किडनॅप करायला. त्यांनी तशी सोयसुद्धा करून ठेवली होती. अशी साक्ष आता सनीने येऊन वसूच्या विरोधात दिलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता वसूचं भांडं फुटल्यानंतर वसूने हार्ट अटॅकचं नाटक केलेलं असतं. तेव्हा इथे हार्ट अटॅकचं नाटक केल्यानंतर इथे वसू आता पडायचं नाटक करते. तेव्हा काव्याला माहिती असतं की आता अंगाशी आल्यानंतर इथे वसू आत्या हे नाटक करतायत. तेव्हा काव्या म्हणते, अरे देवा, हे काय? वसू आत्यांच्या साडीवरती पालकाई करते. तेव्हा वसू आत्या घाबरते आणि लगेचच उठून उभी राहते. तेव्हा इथे काव्याने एका झटक्यात वसूचा खोटाडेपणा बाहेर आणलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सनी म्हणतो, मॅडम मला माफ़ करा, तुम्ही सगळेजण मला माफ़ करा. मी दीपकची साथ दिली होती, पण नंदिनी मॅडम बरोबर बोलतायत. वसू आत्याने सांगितलं होतं दीपकला हे कारस्थान करायला, हे मात्र नक्की. साक्ष देऊन आता सनी गेलेला असतो. सनीने सगळं काही खरं खरं सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे नंदिनी म्हणत असते की बाबा, तुमचा आता तरी विश्वास बसला ना, मी खोटं बोलत नाही आहे. आणि बघा, 24 तासाच्या आत बोलल्याप्रमाणे मी वसू आत्यांच्या विरोधात पुरावासुद्धा घेऊन आले. खरं तर मी दीपकलाच आणायला गेले होते, पण वसू आत्याने आधीच त्याला सांगितलं होतं की नंदिनीची मदत करू नकोस म्हणून. तेव्हा त्याने मला सांगितलं, माझ्यावरची केस जर मागे घेतलीस तरच मी तुझ्या बाजूने बोलेन. तेव्हा मी त्याला माझ्याबरोबर आणायला नकार दिला. वसू आत्या त्याला आधीच भेटून आल्या होत्या. ते बरं झालं, मला काव्याने सनी आणि त्याच्या बाळाचा फोटो पाठवला म्हणून मी सनीला ओळखू शकले आणि हॉस्पिटलला जाऊन मी सनीला माझ्याबरोबर घेऊन आले. काव्य आणि पार्थ, खरंच तुम्हाला माहितीसुद्धा नव्हतं तरीसुद्धा तुम्ही दोघांनी माझी मदतच केली. बरं झालं तुम्ही सनीच्या बायकोची मदत केली आणि म्हणूनच सनीचं सत्य आपल्यासमोर आलं आणि मी त्याला योग्य वेळेला इथे आणू शकले. तेव्हा इथे विक्रम काकांना आपल्या बहिणीचा खूपच जास्त राग येतो आणि ते म्हणत असतात की ताई, तू इतक्या खालच्या पातळीला जाशील आणि तू माझ्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करशील, या गोष्टीवरती खरंच माझा विश्वासच बसत नाही आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, आपल्या मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या वसूला इथे आता मानिनी चांगला धडा शिकवते. तिला घराच्या बाहेरचा रस्ता कायमचा दाखवते.